नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जय सद्गुरू मित्रांनो. जिल्हा न्यायालय शिपाई भरती संदर्भात आपला काल एक अपडेट आला होता की 1 ते 5 तारखेमध्ये आपल्याला तिथे डॉक्युमेंट्स सबमिट करायला जायचे आणि ह्या 1 ते 5 मध्ये आपल्याला आपल्या अर्जाची PDF कॉपी करून आपल्याला तिथे हार्ड कॉपी सबमिट करायची. जे काही पोर्टल आपलं सुरू झालं आहे, पोर्टलवरनं अर्जाची हार्ड कॉपी घ्यायची. आणि दुसरं म्हणजे आता विद्यार्थ्यांकडे मूळ जे काही हॉल तिकीट आलेलं होतं ते मूळ हॉल तिकीट आता नाही आहे. जे आपण एक्झाम हॉल तिकीट एक्झाम सेंटरमध्ये आपण हॉल तिकीट दाखवलं होतं, कारण की TCSमधील त्यांचा भोंगळ कारभार म्हणावा लागेल. कारण की त्यांनी काही सेंटरवर ते हॉल तिकीट रिटर्न केले, तर काही सेंटरवर त्यांनी विद्यार्थ्यांकडून जमा करून घेतले. मग अशामध्ये ज्या विद्यार्थ्यांकडे जमा करून घेतले अशा विद्यार्थ्यांकडे आता हॉल तिकीट नाही आहेत, मूळ हॉल तिकीट नाही आहे. मग अशा केसमध्ये काय करू शकतो आपण? आपले नावं तर आलेत, यादीमध्ये नावं आलेत, म्हणजे आपण क्वालिफाय झालो आहेत. मग आता याच्यात आपली काय चूक आहे? नाही, आपली काही चूक नाही आहे. आपल्याला फक्त आता जी काही सॉफ्ट कॉपीची PDF करून आपल्याला तिथे न्यावं लागणार आहे. याच्यामध्ये दुसरा काही ऑप्शन नाही मित्रांनो, आणि याच्यामध्ये काही घाबरण्यासारखं नाही आहे. आपली चूक नसताना आपण कशाला सफर व्हायचं, आपण कशाला मेंटली प्रेशरमध्ये जायचं? ह्या लोकांची चूक होती. यांनी ते आपल्याकडून जमा करून घेतलं आणि एक्झाम सेंटरमध्ये व्हॉटेवर सगळ्या काही ऑथॉरिटी या त्यांच्याकडे असतात. त्यांनी जर हॉल तिकीट जमा करून घेतलं, आपण तिथे ऑब्जेक्शन नाही घेऊ शकत, किंवा आपल्याला त्याच्या इन्स्ट्रक्शनही नव्हत्या की आपल्याला मूळ हॉल तिकीट रिटर्न करायचं आहे का नाही. सो त्यांनी ते इन्स्ट्रक्शन दिल्या, आपण ते जमा केल्या. ओके, आता याच्यामध्ये दुसरा कुठलाही विचार करू नका. मी बहुतेक विद्यार्थ्यांच्या कमेंट बघितल्या आणि म्हणूनच हा व्हिडिओ म्हटलं चला तुमचं एक प्रेशर जे आहे, मनावरचं ओझं जे आहे ते कमी करावंच लागणार आहे. कारण की विद्यार्थी टेन्शनमध्ये असतो, सफर होत असतो, काय करायचं याला विचारेल त्याला विचारेल. याच्यात काही करू नका. आणि जरी त्यांनी ॲट द टाईम ऑफ 1 ते 5 मध्ये जरी त्यांनी आपल्याला सांगितलं की नाही तुमच्याकडे हॉल तिकीट नाही आहे मूळ, तर नक्कीच आपण त्यांच्यावर कंप्लेन देखील करू शकतो मित्रांनो. की जे काही आपण एक्झाम दिली होती, जे काही हॉल तिकीट आपण सबमिट केलं होतं, त्या हॉलमध्ये किंवा त्या एक्झाम सेंटरवर अशा गोष्टी झाल्या आणि ते सगळे जे काही हॉल तिकीट आहेत ते परत विद्यार्थ्यांना जमा करा. हे सगळं आपण करू शकतो मित्रांनो. तेवढी पॉवर असते, तेवढी ऑथॉरिटी देखील आपल्याला असते, जर त्यांनी आपल्याला अडवलं. पण ते अडवणार नाही, म्हणूनच म्हटलं चला तुमच्यापर्यंत पोहोचू, तुम्हाला सांगू की तुम्ही सॉफ्ट कॉपी काढून घ्या मित्रांनो. बस या व्हिडिओमधनं एवढंच आहे. बाकी आपण नंतर अजून कंटिन्यू बघतच असणार आहे अपडेट. चॅनलवर नसाल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.